नमस्कार, मी डॉक्टर सचिन जाधव, सुखायू हॉस्पिटल, नाशिक। आज आपला चर्चेचा विषय आहे अपेंडिक्स आणि अपेंडिसेक्टॉमी। आंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स हा जो अवयव आहे तो आपल्या बेंबीच्या उजव्या बाजूला आपल्या पोटामध्ये स्थित असतो आणि त्याला इन्फेक्शन झालं तर त्याला अपेंडिसायटिस असं म्हणतात। आणि जर त्याचं ऑपरेशन करायचं असेल तर ऑपरेशन करून ते काढून टाकणे या पद्धतीला अपेंडिसेक्टॉमी असं म्हणतात। तर आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत अपेंडिक्स म्हणजे नक्की काय, त्याची नैसर्गिक कार्य काय काय आहेत, अपेंडिसायटिस म्हणजे काय, म्हणजे त्याला इन्फेक्शन झाल्यानंतर काय काय लक्षणं निर्माण होतात, त्यानंतर त्यांची नक्की लक्षणं काय आहेत, रुग्णाने ती लक्षणं कशी ओळखावीत, त्यानंतर जर त्याचं निदान करायचं असेल तर ते निदान नक्की कशा पद्धतीने केलं जातं, मग त्याच्यावर उपचार कसे करतात, आणि जर औषधोपचार जर त्याच्यावरती व्यवस्थित कारगर होत नसतील तर त्याचं ऑपरेशन म्हणजे नक्की कसं करतात आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्यामध्ये काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात। तर आता पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात ते म्हणजे अपेंडिक्स म्हणजे नक्की काय। अपेंडिक्स नावाचा जो अवयव आहे तो आपलं लहान आतडं आणि मोठं आतडं, जसं तुम्ही या इमेजमध्ये बघू शकताय, छोटं आतडं आणि मोठं आतडं हे ज्या ठिकाणी एकत्र येतं त्या भागाला सीकम असं म्हणतात आणि त्या सीकमला लागून अपेंडिक्स नावाचा एक अवयव आपल्या शरीरामध्ये असतो। बऱ्याचशा शास्त्रज्ञांच्या मते हा अपेंडिक्स जो ऑर्गन आहे जो आपल्या पोटामध्ये स्थित असतो त्याचं विशेष काही कार्य आता उरलेलं नाही आहे, तो रुडिमेंटरी ऑर्गन आहे असं म्हटलं जातं। परंतु काही शास्त्रज्ञांच्या मते आणि डॉक्टर्सच्या मते आपल्या पोटाची जी ओव्हरऑल प्रतिकार क्षमता आहे ती प्रतिकार क्षमता मेंटेन ठेवण्यासाठी एक रिझर्वॉयर, बॅक्टेरियाचा एक रिझर्वॉयर म्हणून ते काम करतं। तर अपेंडिक्स काढून टाकल्याने त्यामुळे काही फार मोठा फरक पडतो का, तर नाही। आतापर्यंत लाखो पेशंट्सचे ज्यांचे ऑपरेशन झालेले आहेत त्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना आयुष्यामध्ये अपेंडिक्स नसल्यामुळे काही फार मोठा त्रास निर्माण झालेला आहे किंवा त्याच्यामुळे कुठे कॉम्प्लिकेशन्स झालेले आहेत भविष्यात असं काही लक्षात आलेलं नाही आहे। तर हा आपण अपेंडिक्स म्हणजे काय हे आपण बघितलं। त्यानंतर अपेंडिसायटिस म्हणजे काय। अपेंडिसायटिस म्हणजे या अपेंडिक्स नावाचा जो ऑर्गन आहे त्याची लांबी साधारण 4 इंच जास्तीत जास्त अशा स्वरूपाची असते। साधारण आपल्या करंगळीच्या आकाराचा असा हा भाग असतो आणि जर याला इन्फेक्शन झालं तर 4 लक्षणं सर्वात महत्त्वाची बघायला मिळतात। ती लक्षणं आपण या स्लाइडमध्ये बघू शकतोय, ती म्हणजे ॲनोरेक्सिया म्हणजे खाण्याची इच्छा न होणं, भूक न लागणं आणि खाल्ल्यानंतर पोटात दुखणं। पेन म्हणजे वेदना, बेंबी आणि समोरचं कमरेच्या समोरचं जे हाड आहे त्याच्या एक्झॅक्टली मध्यभागी साधारण उजव्या बाजूला हे पेन असतं आणि ही वेदना जी आहे ही वेदना पोटाला हात लावल्यानंतर त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दुखत असतं। ॲनोरेक्सिया, पेन, वॉमिटिंग, बऱ्याच पेशंट्स नॉशिया किंवा मळमळल्यासारखं होणं अशी कंप्लेंट करतात। काही पेशंट्सला अक्षरशः खाल्ल्यानंतर उलटी होते आणि या उलटीचं मूळ कारण हे अपेंडिक्समध्ये दडलेलं असतं। आणि सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे टेम्परेचर, ताप येणं। काही पेशंट्सला अपेंडिक्स झाल्यानंतर ताप येतो आणि हा ताप बऱ्यापैकी म्हणजे 101 ते 103 डिग्री फॅरेनहाईटच्या आसपास हा ताप असतो। तर अशी ही साधारण लक्षणं आहेत आणि याच्या पुढे आपण बघणार आहोत त्याचं निदान कसं केलं जातं। अपेंडिसायटिस या आजाराचं निदान करण्यासाठी तुम्ही सर्जनला भेट देणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं। केवळ सोनोग्राफी करून किंवा मग नुसते रक्तलघवीच्या तपासण्या करून 100% तो अपेंडिक्स आहेच किंवा नाही हे समजत नसतं। जोपर्यंत सर्जन पेशंटच्या पोटाला हात लावून चेक करत नाही तोपर्यंत अपेंडिक्स समजत नाही असं वैद्यकीय पुस्तकं सांगतात आणि त्यामध्ये तथ्य देखील आहे। पण तरी देखील सर्जनकडे गेल्यानंतर जर त्याला अपेंडिक्स असल्याची शक्यता आहे, असं जर अपेंडिसायटिस असल्याची शक्यता आहे असं जर लक्षात आलं तर ते पेशंटचा CBC काउंट म्हणजे हिमोग्राम करतात। त्यामध्ये पांढऱ्या पेशींचं प्रमाण शरीरामध्ये वाढलेलं आहे की नाही हे बघणार, म्हणजे याचा अर्थ इन्फेक्शनचं शरीरामध्ये आहे का हे बघितलं जातं। पेशंटची सोनोग्राफी केली जाते, गरज पडली तर पेशंटचा पोटाचा CT स्कॅन देखील केला जातो। प्रत्यक्षात पेशंटला चेक करत असताना संडासच्या जागून बोट टाकून बरेचसे
सर्जन्स चेक करू शकतात की दुसरा एखादा आजार नाही आहे ना आणि त्यामुळे पोटात तर दुखत नाही आहे ना. जर पेशंट स्त्री असेल तर त्या स्त्रीच्या गर्भाशयाच्या रिलेटेड दुसरा कुठला तिला पूर्वीचा आजार आहे का, किंवा सोनोग्राफीमध्ये अर्थात हे पिक्चर क्लिअर होतच, परंतु या सगळ्या शक्यतांची पडताळणी केली जाते. युरिन ॲनालिसिस म्हणजे लघवीची तपासणी देखील केली जाते. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल, लघवीच्या ठिकाणी इन्फेक्शन असेल, त्यामध्ये सुद्धा ओटी पोटामध्ये किंवा बेबीच्या बाजूला दुखू शकतं. तर या सर्व पडताळण्या करून त्याचं योग्य असं निदान केलं जातं की हा नक्की अपेंडिक्स आहेच किंवा नाही. तर अशा पद्धतीने अपेंडिक्सचं हे निदान झाल्यानंतर आता आपण बघूयात की त्याचे उपचार नक्की कसे करतात. तर अपेंडिसायटिस झाल्यानंतर त्याच्या उपचाराच्या 2 पद्धती, एकतर ऑपरेशन शिवाय किंवा ऑपरेशन करून. ऑपरेशन शिवाय जर असं वाटलं की ऑपरेशनची तेवढी अजून आवश्यकता नाही आहे तर सर्जन अर्थात हा निर्णय घेतात. काही वेळेस अँटीबायोटिक्स देऊन, अर्थात हे अँटीबायोटिक्स ओरली घेण्याच्या ऐवजी अँटीबायोटिक्स सलाईनमधून दिले जातात आणि जर एक 4 ते 5 दिवसांचा अँटीबायोटिकचा प्रॉपर कोर्स करण्यात आला तर बऱ्याचदा असं लक्षात येतं की लक्षणं ही कंट्रोलमध्ये आलेली आहेत. परंतु काही वेळेस औषधोपचार जे आहेत हे औषधोपचार पुरेसे ठरत नाहीत आणि मग त्या पेशंटला पुढे जाऊन ऑपरेशन हे करावंच लागू शकतं. त्यानंतर ऑपरेशनचे 2 प्रकार आहेत, ते म्हणजे एकतर ओपन अपेंडिसेक्टॉमी किंवा लॅप्रोस्कोपिक. ओपन अपेंडिसेक्टॉमी म्हणजे रुग्णाच्या पोटाला अर्थात भूल देऊन रुग्णाच्या पोटाला छेद देऊन त्यामधून हा अपेंडिक्स बाहेर काढून त्याचं छेदन केलं जातं, म्हणजे तो काढून टाकला जातो. किंवा लॅप्रोस्कोपिक अपेंडिसेक्टॉमी. लॅप्रोस्कोपिक अपेंडिसेक्टॉमीमध्ये पेशंटच्या पोटाला काही 2 किंवा 3 छिद्र देऊन त्यामधून कॅमेऱ्याद्वारे हा अपेंडिक्स शोधला जातो आणि त्यानंतर त्याच छिद्रांमधून अगदी 1 सेंटीमीटरचं छिद्र साधारण असतं आणि त्यामधून ऑपरेशन करून हा अपेंडिक्स शरीराच्या बाहेर काढला जाऊ शकतो. तर आता आपण हे बघितलं की याचे नक्की उपचारांच्या पद्धती काय काय आहेत. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत नक्की हे ऑपरेशन करतात म्हणजे काय करतात आणि त्याची पूर्वतयारी कशी केली जाते. जर इमर्जन्सी ऑपरेशन नसेल तर साधारण ऑपरेशनच्या आदल्या दिवशी रात्री पेशंटला ॲडमिट करून घेतलं जातं. 6 ते 7 तासपर्यंत त्याला तोंडाद्वारे पोटातून पाणी किंवा अन्न काही दिले जात नाही. त्यानंतर अर्थात डॉक्टर पेशंटकडून एक संमतीपत्रक लिहून घेतात, कारण ते अत्यंत आवश्यक आहे. पेशंटच्या आणि डॉक्टरांसाठी सुद्धा मेडिको लिगली हे अत्यंत सेफ करत असतं. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट फिटनेस सर्टिफिकेट आहे, हे एखाद्या फिजिशियनकडून प्राप्त केलं जातं. ते तुम्हाला यापूर्वी कुठला मोठा आजार नाही ना, तुम्हाला रक्ताचे रिलेटेड काही आजार आहे का, फुफ्फुसांचा काही आजार आहे का, हृदयाच्या बाबतीत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना, अशा अनेक गोष्टींची पडताळणी करून फिजिशियन ह्या बाबतीत सर्टिफाय करतात, तुम्हाला प्रमाणपत्र देतात की हो तुम्ही हे ऑपरेशन करू शकतात. आणि हे ऑपरेशन च्या वेळेस कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन होऊ नये ह्याची खबरदारी फिजिशियन हे घेत असतात. त्यानंतर ऑपरेशनच्या आदल्या दिवशी पोटावरचे केस काढणं आणि त्या ठिकाणी एखादं निर्जंतुकीकरण करण्याचं जे औषध आहे ते औषध लावलं जातं आणि मग पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं जातं. आता आपण बघूयात की नक्की ऑपरेशन थिएटरमध्ये काय घडतं. ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंटला घेतल्यानंतर सहसा हे ऑपरेशन स्पायनल ॲनेस्थेशिया खाली. स्पायनल ॲनेस्थेशिया म्हणजे कमरेमध्ये भूल देऊन आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या खालचा जो शरीराचा भाग आहे तेवढाच फक्त बधीर केला जातो आणि त्यामध्ये हे ऑपरेशन केलं जातं. माझ्या एका एपिसोडमध्ये तुम्ही स्पायनल ॲनेस्थेशिया म्हणजे नक्की काय आणि स्पायनल ॲनेस्थेशिया देताना कुठली काळजी घेतली पाहिजे आणि काय नक्की केलं जातं याबद्दल तुम्ही बघू शकतात. स्पायनल ॲनेस्थेशिया दिल्यानंतर पेशंटच्या जर ओपन ऑपरेशन करायचं असेल तर जसं तुम्ही या इमेजमध्ये बघू शकताय, बेंबी आणि कमरेचं जे समोरचं हाड आहे याच्यामध्ये साधारण 2 इंच ते 3 इंचाचा एक छेद दिला जातो आणि त्यानंतर हा अपेंडिक्स बाहेर काढून त्याचं छेदन केलं जातं, तो शरीरापासून विलग केला जातो. लॅप्रोस्कोपिक सर्जरी जर करायची असेल तर जसं तुम्ही या इमेजमध्ये बघू शकताय, पेशंटच्या पोटामध्ये 2 किंवा 3 छोटे छिद्र पाडून पोर्ट्स आतमध्ये टाकले जातात. एका पोर्टमधून कॅमेरा आतमध्ये जातो आणि दुसऱ्या पोर्टमधून ऑपरेशन करण्यासाठीचे जे साहित्य इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आतमध्ये टाकले जातात आणि अपेंडिक्सला पकडून तो अपेंडिक्स हा मोठा शरीराला छेद न देता त्याच्यामधून बाहेर काढला जातो. अपेंडिक्सचं ऑपरेशन केल्यानंतर साधारण 6 ते 8 तासपर्यंत
काही वेळेस त्यापेक्षा जास्त काळापर्यंत, अर्थात हा निर्णय डॉक्टरच घेतात की पेशंटला किती वेळ उपाशी ठेवायचं. याला कारण असं आहे कारण आपण तुमच्या पेशंटच्या आतड्यांना हात लावलेला असतो आणि जोपर्यंत आतड्यांची गती व्यवस्थित सुरू होत नाही तोपर्यंत ऑपरेशन झाल्यानंतर खाणे किंवा पिणे याबाबतचा सल्ला दिला जात नाही. तर साधारण 6 तास ते 24 तासपर्यंत पेशंटला उपाशी ठेवलं जातं आणि त्यानंतर 7व्या दिवशी पेशंटला हॉस्पिटलमधून पेशंटला डिस्चार्ज केलं जातं आणि डिस्चार्ज केल्यानंतर पेशंटला 7व्या दिवशी टाके काढण्यासाठी म्हणून बोलवलं जातं. सर्वसाधारणपणे ऑपरेशन झाल्यानंतर 24 तास किंवा 48 तासपर्यंत हॉस्पिटलमध्ये पेशंटला हॉस्पिटलाइज ठेवलं जातं. जसं मी लॅप्रोस्कोपिक सर्जरीच्या बाबतीत माझ्या एक एपिसोडमध्ये म्हटलेलं आहे त्याप्रमाणे तोच नियम अपेंडिक्सला देखील लागू होतो. कुठल्याही लॅप्रोस्कोपिक सर्जरी नंतर पोटामध्ये जो वायू भरला जातो त्याचा उद्देश असतो की अवयव हे व्यवस्थित दिसावे आणि त्या वायूचे साईड इफेक्ट म्हणून बऱ्याच पेशंटला खांदा दुखणं किंवा मानेजवळ वेदना होणं अशा प्रकारच्या वेदना बघायला मिळतात. अर्थात स्पायनल ॲनेस्थेशियाचे देखील काही कॉम्प्लिकेशन्स मी त्या एपिसोडमध्ये सांगितलेले आहेत, ते देखील आपण एकदा बघावेत म्हणजे आपल्याला नक्की ऑपरेशनमुळे होणारे दुष्परिणाम आणि ॲनेस्थेशियामुळे होणारे दुष्परिणाम यामध्ये आपल्याला भेद करता येईल. आता आपण बघूयात कॉम्प्लिकेशन्सबद्दल. अपेंडिक्सचं ऑपरेशन झाल्यानंतर जर ऑपरेशनच्या ठिकाणून काही रक्तस्त्राव किंवा चिकट असा पू सारखा स्त्राव जो होत असेल किंवा त्या ठिकाणी भयंकर वेदना होत असतील तर त्वरित तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा ज्यांनी ते ऑपरेशन केलेलं आहे. बऱ्याचदा ऑपरेशनच्या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यामुळे असा त्रास होऊ शकतो. टाके उलगडणं किंवा टाके पूर्णपणे बंद न होणं इतर ऑपरेशन्सप्रमाणे ती रिस्क या ऑपरेशनमध्ये देखील असते. अर्थात अपेंडिक्सचं ऑपरेशन हा काही जीवघेणा प्रकार नाही, याच्यामध्ये जीवाला धोका फारसा नसतो. अगदी 1% कमी पेशंट्समध्ये हे कॉम्प्लिकेशन्स बघायला मिळतात.